आरोग्य साल. स्टेशनवरच्या माणसाला गळ्यातला पास दाखवून तोत्तोचान जीवगावका स्टेशनच्या बाहेर पडली. स्टेशनजवळ काहीतरी वेगळं दृश्य दिसत होतं. एक तरुण माणूस चटईवर मांडी घालून बसला होता. त्याच्या पुढ्यात एक वाळक्या काटक्यांचा ढीग पडला होता. त्या काटक्या बहुधा झाडाच्या वाळक्या साली होत्या. 5-6 माणसं त्याच्याभोवती कोंडाळं करून उभी होती. तोत्तोचानही त्यांच्यात सामील झाली. तो माणूस सांगत होता, नीट लक्ष द्या, मी काय म्हणतोय ते ऐका. आपली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य. सकाळी उठल्याबरोबर तुमची तब्येत बरी आहे का हे समजायला हवं असेल तर फक्त या सालीचा एक तुकडा चावून पहा. कडवट लागला तर नक्की समजा की प्रकृतीत बिघाड आहे, आणि कडवट नाही लागलं तर मात्र बिनधास्त राहा. तब्येत ठणठणीत आहे असं खात्रीनं समजा. ही साल तुम्हाला सांगेल तुम्ही निरोगी आहात की नाही. आणि या इतक्या मौल्यवान सालीची किंमत फक्त 20 पैसे. कोपऱ्यातले दादासाहेब या या, अहो एकदा परीक्षा तर घेऊन पहा. असं म्हणून त्यानं एका हडकुळ्या माणसाला एक तुकडा दिला. त्यानं किंचित चावून बघितलं. मला वाटतं थोडंसं कडू लागतंय. तो साली विकणारा माणूस पटकन म्हणाला, दादा जरा काळजी घ्या. काहीतरी रोग खात्री नाही, पण तशी विशेष चिंता नाही. थोडंसंच कडू वाटतंय ना, मग हरकत नाही, पण तरीही जपाच. बाईसाहेब तुम्ही पहा ना एकदा परीक्षा करून. असं म्हणत त्यानं दुसऱ्या एका बाईकडे मोर्चा वळवला. तिनं एक मोठासा तुकडा घेतला आणि भराभर चावला. छे, अजिबात कडूबिडू लागत नाहीये. वा वा, अभिनंदन बाईसाहेब, तुमची प्रकृती उत्तम आहे. मग आवाज चढवून तो म्हणाला, 20 पैसे, फक्त 20 पैशात तुमच्या प्रकृतीचं अचूक निदान करा. फक्त 20 पैसे. तोत्तोचानला खरं तर एक तुकडा चावून बघायचा होता, पण तिला संकोच वाटत होता. शेवटी तिनं विचारलं, शाळा सुटल्यावर तुम्ही इथे असाल का हो? हो हो, असेन की. तो त्या शाळकरी पोरीकडे बघत म्हणाला. तोत्तोचान शाळेकडे धावत सुटली. तिला शाळा भरायच्या आत पोचायचं होतं आणि गेल्या गेल्या तिला काहीतरी विचारायचं होतं. वर्गात शिरल्या शिरल्या तिनं विचारलं, मला कोणीतरी 20 पैसे उसने देऊ शकेल? पण कोणाकडंच 20 पैसे नव्हते. एका चॉकलेटला सुद्धा 10च पैसे लागायचे. 20 पैसे ही काही फार मोठी रक्कम नव्हती, पण तरीही कोणाकडेच 20 पैसे नव्हते. मी आईबाबांना विचारू का? मियोचान म्हणाली. अशा वेळी मियोचान मुख्याध्यापकांची मुलगी होती हे फार सोयीचं होतं. मियोचानचं घर सभागृहाशेजारीच होतं, त्यामुळे जणू काही ती शाळेतच राहत असल्यासारखं होतं. बाबा म्हणाले ते तुला 20 पैसे देतील, मियोचाननं जेवणाच्या सुट्टीत सांगितलं. पण ते विचारत होते की तुला ते हवेत कशासाठी? तोत्तोचान लगेच मुख्याध्यापकांकडे गेली. तुला 20 पैसे हवेत ना? त्यांनी चष्मा काढता काढता विचारलं. कशाला गं? मला ना आपण बरे आहोत का नाही ते सांगणारी झाडाची साल घ्यायची आहे, तिनं पटकन सांगून टाकलं. मुख्याध्यापकांची उत्सुकता वाढली होती. अच्छा, आणि ती कुठे मिळते? स्टेशन समोर. तिनं भराभर सकाळची सगळी हकीकत सांगितली. ठीक आहे, तुला हवी तर घे एक विकत, पण मलाही एकदा ती साल चावायला देशील ना? मुख्याध्यापकांनी खिशातून पैशाचं पाकिट काढलं आणि तिच्या हातावर 20 पैसे ठेवले. धन्यवाद, मी ना आईकडून घेऊन तुम्हाला पैसे परत करेन. ती मला नेहमी पुस्तकांना वगैरे पैसे देते. मला इतर काही हवं असेल तर आधी विचारावं लागतं. पण ही साल सर्वांनाच उपयोगी पडणार आहे म्हणून ती काही नाही म्हणणार नाही. शाळा सुटल्यावर हातात 20 पैसे घट्ट धरून ती पळत पळत स्टेशनकडे गेली.
तो माणूस अजूनही तिथे बसून त्या साली विकत होता. तोत्तोचानच्या हातातले 20 पैसे बघून तो म्हणाला, अरे वा, आता ही साल पाहून तुझे आईबाबा खुश होतील. हो, आणि रॉकी पण, ती पटकन म्हणाली. रॉकी कोण? त्याला विचारलं. रॉकी आमचा कुत्रा आहे, जर्मन शेफर्ड जातीचा आहे तो. एक क्षणभर विचार करून तो म्हणाला, कुत्रा? हरकत नाही. मला वाटतं कुत्र्याला सुद्धा उपयोग होईल. त्याला जर कडू लागली तर तो ती खाणार नाही, म्हणजेच त्याची तब्येत बरी नाही. त्या माणसानं 6 इंच लांब आणि साधारण 1 इंच रुंदीचा सालीचा एक तुकडा काढून दिला. हा घे, रोज थोडासा चाव. कडू लागला तर तुला बरं नाही असं समज, आणि नाहीतर काहीच प्रश्न नाही. तोत्तोचाननं नीट जपून ती साल घरी नेली. गेल्या गेल्या तिनं आधी ती साल चावून बघितली. छे, ती अजिबात कडू नव्हती. खरं तर तिला कसली चवच नव्हती. आहा, माझी तब्येत एकदम नीट आहे. आहेच मग, आई हसून म्हणाली. का, काय झालं? तोत्तोचाननं आईला सगळं नीट समजावून सांगितलं. आईला सुद्धा एकदा साल चावून बघायला लावली. नाही ग, कडू नाही आहे, आई म्हणाली. म्हणजे तू पण अगदी ठणठणीत आहेस. मग तोत्तोचान रॉकीकडे गेली आणि तिनं तो तुकडा त्याच्यासमोर धरला. रॉकीनं तो हुंगून बघितला, नंतर चाटला. ए, चावून बघ ना, त्याशिवाय कसं समजणार की तू बरा आहेस की नाहीस ते? तोत्तोचाननं त्याला आग्रह केला. पण रॉकीनं काही तो तुकडा चावण्याचा प्रयत्न केला नाही. तिनं परत एकदा त्याच्या तोंडाजवळ तो तुकडा नेला. ए, चाव रे, तुला बरं नसेल तर मला फार वाईट वाटेल. रॉकीनं शेवटी एक छोटासा चावा घेतला आणि परत एकदा हुंगला. त्याला आवडला नाही असं वाटत नव्हतं. त्यानं एक मोठी जांभई दिली. बरं झालं बाई, तुला काहीही झालेलं नाही आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आईनं तिला 20 पैसे दिले. ती सरळ मुख्याध्यापकांकडे गेली आणि तिने चटकन सालीचा तो तुकडा त्यांच्यासमोर ठेवला. त्यांनी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघितलं. तेवढ्यात तिच्या हातातले 20 पैसे त्यांना दिसले आणि त्यांना आठवलं. चावून बघा, तोत्तोचान म्हणाली. कडू लागलं तर तुम्हाला बरं नाही असं समजा. मुख्याध्यापकांनी ती किंचित चावली आणि नंतर नीट निरखून बघितली. कडू लागते? तोत्तोचाननं काळजीनं त्यांच्याकडे बघितलं. याला चवच नाहीये. तिला तो तुकडा परत देता देता ते म्हणाले, अगं, मी पूर्ण बरा आहे. तिला खूपच आनंद झाला. त्या दिवशी तिने शाळेत सगळ्यांना तो तुकडा चावून बघायला लावला. एकाही मुलाला तो तुकडा कडू लागला नाही. याचाच अर्थ ते सगळे निरोगी होते. तोत्तोचानचा आनंद गगनात मावत नव्हता. सगळी मुलं मुख्याध्यापकांना जाऊन सांगत होती की ती निरोगी होती आणि प्रत्येकाला मुख्याध्यापक म्हणत होते, अरे वा, छान. मुख्याध्यापकांना सगळं समजत होतं. त्यांना माहीत होतं की कोणीही चावली तरी ती साल कडू लागणार नव्हती. पण मुख्याध्यापकांना आवडला होता तो तोत्तोचानचा सगळे निरोगी असण्याबद्दलचा आनंद. तोत्तोचानवरच्या संस्कारांमुळे ती साल कोणाला कडू तर लागत नाही ना, याविषयी तिला काळजी वाटत होती. तोत्तोचाननं रस्त्यावरच्या एका कुत्र्यालासुद्धा ती साल चावायला लावण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ ते कुत्रं तिला चावलंच, पण त्याचंही तिला काही वाटलं नाही. अरे, तुला समजेल रे, तू बरा आहेस की नाही ते, ती त्या कुत्र्यावर ओरडली. चाव रे, तू आजारी नसलास म्हणजे झालं. शेवटी एकदाचे तिचे प्रयत्न सफल झाले. त्या कुत्र्यानं एकदाचा तो तुकडा चावला. अरे वा, तू पण निरोगी आहेस, ती उड्या मारत म्हणाली. कुत्र्यानं जणू आभार मानण्यासाठी मान हलवली
आणि तो पळून गेला. मुख्याध्यापकांच्या अंदाजाप्रमाणेच साली विकणारा तो माणूस परत कधीच जीवगावकामध्ये दिसला नाही. रोज सकाळी शाळेला निघताना तोत्तोचान तिच्या कप्प्यातून ती साल काढायची. ती साल म्हणजे एक शक्तिवर्धक झालं होतं. साल चावून रोज एकदा म्हणायची, "वाह, मी निरोगी आहे." आणि सुदैवाने तोत्तोचान खरोखरच निरोगी होती. इंग्रजी बोलणारा मुलगा. तोमोएमध्ये एक नवा विद्यार्थी दाखल झाला. प्राथमिक शाळेच्या मुलांच्या मानाने तो बराच उंच होता आणि जाडही. तोत्तोचानला तर तो 7वीत असल्यासारखा वाटला. त्याचे कपडेही इतरांपेक्षा वेगळे होते, थोडेसे मोठ्या माणसांसारखे. त्या दिवशी मैदानात मुख्याध्यापकांनी त्याची सर्वांशी ओळख करून दिली. हा मियाझाकी. याचा जन्म अमेरिकेत झाला आणि तो इतके दिवस तिथेच होता. म्हणून त्याला नीट जपानी बोलता येत नाही. त्यासाठीच तो तोमोएमध्ये आलाय, म्हणजे त्याला सर्वांशी मैत्री करता येईल आणि अभ्यासही करता येईल. तो तुमच्यातलाच एक आहे. याला आपण कोणत्या वर्गात घालूया? मला वाटतं याला ताचान वगैरे बरोबर 5वीत घालूया. हो, चालेल. मोठ्या भावाच्या आविर्भावात ताचान म्हणाला. तो चित्रकलेत निपुण होता. मुख्याध्यापक हसून पुढे म्हणाले, "मी तुम्हाला सांगितलंय की याचं जपानी फारसं चांगलं नाही आहे, पण त्याचं इंग्रजी फार छान आहे. त्याच्याकडून थोडं शिकून घ्या. त्याला इथल्या राहणीमानाची सवय नाही, त्याला सांभाळून घ्या. घ्याल ना? आणि अमेरिकेतील जीवनाविषयी त्याला खूप प्रश्न विचारा. तो तुम्हाला खूप वेगवेगळ्या गमती सांगेल. ठीक आहे? आजपासून मी याला तुमच्यावर सोपवतोय." मियाझाकीने सर्वांना मान लववून नमस्ते केलं आणि ताचानबरोबर इतरही वर्गातल्या सर्व मुलांनी त्याला परत नमस्ते केलं. जेवणाच्या सुट्टीत मियाझाकी मुख्याध्यापकांकडे गेला. सगळी मुलं त्याच्या मागोमाग गेली. त्यानं सरळ बूट घालून त्यांच्या घरात प्रवेश केला. सारी मुलं मागून ओरडायला लागली, "ए, बूट काढ, बूट काढ." तो जरा गडबडला. "सॉरी हं," म्हणत त्याने बूट काढले. सगळ्या मुलांनी त्याला काय करायचं ते एकदम सांगायला सुरुवात केली. तातामी म्हणजेच जपानी पद्धतीच्या चटया घातलेल्या खोलीत बूट घालून जायचं नाही आणि सभागृहात सुद्धा. पण वर्गात आणि ग्रंथालयात बूट घातले तर चालतात. कुहोनबुत्सूच्या मंदिरात गेल्यावर अंगणात बूट घालून गेलं तरी चालतं, पण देवळात मात्र नाही हं. जपान आणि अमेरिकेच्या चालीरीतींमधला फरक समजून घ्यायला खरंच मजा यायची. दुसऱ्या दिवशी मियाझाकीनं एक मोठं चित्राचं इंग्रजी पुस्तक शाळेत आणलं. जेवणाच्या सुट्टीत सगळी मुलं त्याच्या भोवती जमली. मुलांना गंमत वाटली. त्यांनी इतकी सुंदर चित्र कधीच बघितली नव्हती. आत्तापर्यंत त्यांनी पाहिलेल्या चित्रांमध्ये भडक लाल, हिरवा आणि पिवळा एवढेच रंग असायचे. पण या पुस्तकामध्ये फिक्या गुलाबी रंगाच्या सुरेख रंगछटा होत्या आणि निळ्या रंगाच्या सुद्धा पांढऱ्यात मिसळणाऱ्या निरनिराळ्या छटा होत्या. शिवाय तेली खडूच्या पेटीतल्या ठराविक 24 रंगांव्यतिरिक्त इतरही विविध रंग होते. इतकंच काय, पण ते रंग ताचानच्या 48 खडूच्या पेटीत सुद्धा नव्हते. त्या पुस्तकाने सगळेच प्रभावित झाले होते. चित्रांच्या बाबतीत सांगायचं तर पहिल्या चित्रात एक छोटंसं बाळ होतं आणि एक गोंडस कुत्रं त्या बाळाच्या दुपट्याचं टोक धरून ओढत होतं. मुलांना ते चित्र जास्त आवडलं, कारण ते बाळ अजिबात चित्रात रंगवल्यासारखं वाटत नव्हतं. गुलाबी गुलाबी गालाचं, इवलेसे हातपाय असलेलं ते अगदी खरंखुरं वाटत होतं. इतक्या छान आणि गुळगुळीत कागदावर छापलेलं असं पुस्तक त्याने कधीच बघितलं नव्हतं. तोत्तोचान नेहमीच्या उत्सुकतेनं आणि उत्साहानं जास्तीत जास्त जवळ सरकून ती चित्र बघत होती. मियाझाकी त्यातली इंग्लिश गोष्ट वाचून दाखवत होता.
त्याची ती भाषा इतकी मधुर वाटत होती की मुलं एकाग्रतेने ऐकत होती. मग मियाझाकीनं जपानीमध्ये त्याचा अर्थ सांगायचा प्रयत्न सुरू केला. अर्थात जपानीमध्ये सांगताना तो चांगलाच गोंधळत होता. मियाझाकीने नक्कीच काहीतरी नाविन्यपूर्ण आणि निराळं शाळेत आणलं होतं. आकाचान, बाळ म्हणजे बेबी. त्यानं जपानी शब्दांचा अर्थ इंग्रजीत सांगायला सुरुवात केली. आकाचान म्हणजे बेबी, सर्वांनी त्याच्या मागून म्हटलं. उत्सुकुशी, सुंदर म्हणजे ब्युटिफुल, तो पुढे म्हणाला. पण तो उत्सुकुशीमधील कूवर जोर देत होता. उत्सुकुशी, उत्सुकुशी म्हणजे ब्युटिफुल, मुलं म्हणाली. तेव्हा मियाझाकीच्या लक्षात आलं की त्याचा उच्चार चुकला होता. त्यानं विचारलं, उत्सुकुशी असं म्हणायचं का? लवकरच मियाझाकीची सगळ्यांची दोस्ती झाली. तो रोज निरनिराळी पुस्तकं तोमोएमध्ये आणायचा आणि जेवणाच्या सुट्टीत सर्वांना वाचून दाखवायचा. जसा मियाझाकी त्या सर्वांचा इंग्रजीचा शिक्षक होता, तसं त्याचंही जपानी झपाट्याने सुधारत होतं. आणि त्याहीपेक्षा विशेष म्हणजे तोकोनोमामध्ये जाऊन बसण्याची चूकही तो आता करत नव्हता. तोकोनोमा म्हणजे फुलझाडं किंवा इतर सजावटीच्या वस्तू ठेवण्याचा मोठा कोनाडा. तोत्तोचान आणि तिचे सर्व मित्र मियाझाकीकडून अमेरिकेबद्दल बरंच काही जाणून घेत. तोमोए बाहेर मात्र अमेरिका जपानचा शत्रू होता आणि इंग्रजी ही शत्रूंची भाषा असल्याकारणानं सर्व शाळांच्या पाठ्यपुस्तकातून इंग्रजी हटवली गेली होती. अमेरिका शत्रू आहे अशी सरकारने घोषणा केली खरी, परंतु तोमोएतील मुलं आताही उत्सुकुशी म्हणजे ब्युटिफुल असं म्हणत होती. तोमोएत तेव्हा संथ गतीनं उबदार हवा खेळत होती आणि तिथली मुलं खरोखरीनं खूपच सुंदर होती. पहिलं नाटक. आम्ही एक नाटक सादर करणार आहोत. तोमोएच्या आजवरल्या इतिहासातलं हे पहिलंच नाटक. हे खरं आहे की दुपारी जेवणानंतर मुलं रोज भाषण देत, पण मंचावर उभं होऊन प्रेक्षकांसमोर नाटक करणं म्हणजे जरा वेगळीच गोष्ट होती. तसा मंचावर पियानो देखील ठेवलेला होता, जो मुख्याध्यापक ताल व्यायामाच्या वेळी वाजवीत. पण खरी गोष्ट अशी होती की तोवर एकाही मुलाने नाटक पाहिलेलं नव्हतं. अगदी तोत्तोचान देखील स्वान लेक हा बॅले नृत्य पाहण्याचा प्रसंग वगळता कधीच कुठल्याच नाट्यगृहात गेलेली नव्हती. तरीही वार्षिक महोत्सवात यावेळी नाटक करायचं असं मुलांनी ठरवलेलं होतं. तोत्तोचानच्या पूर्ण वर्गाने यासाठी वर्गणी गोळा करायचा निर्णय घेतला. ते एक जुनं खाबुकी नाटक होतं आणि तोमोएत केलं जाऊ शकेल अशा प्रकारचं नाटक तर ते मुळीच नव्हतं. पण नाटक मुलांच्या जपानी भाषेच्या पुस्तकातलं होतं. श्री मारुयामांना नाटक शिकवण्याचं काम दिलं गेलं होतं. आईको साईशीला पहिलवानाच्या म्हणजे बेंकेईच्या भूमिकेसाठी निवडलं गेलं होतं. तीच वर्गात सर्वात उंच आणि जाड होती. आमादेरा रागीट दिसू शकत होता, म्हणून त्याला मुख्य चौकीदाराच्या म्हणजे तोगाशीच्या भूमिकेसाठी निवडण्यात आलं आणि तोत्तोचानला मालकाची योशित्सुनेची भूमिका द्यावी असं चर्चेनंतर ठरवलं गेलं. नाटकातील या मालकाला एका मजुराच्या वेशात पळून जाण्याचा प्रयत्न करायचा असतो. वर्गातील बाकी सर्व मुलं परिक्रमा करणारे भिक्षू होणार होते. नाटकाची तालीम सुरू होण्याआधी प्रत्येकाने आपले संवाद पाठ करणं आवश्यक होतं. तोत्तोचान आणि भिक्षूंची मजा होती, कारण त्यांना काहीच बोलायचं नव्हतं. तोत्तोचानला मालकाच्या भूमिकेत गुडघे टेकून एका टोपात आपलं तोंड लपवून ठेवायचं होतं. बेंकेईला म्हणजे जो पहिलवान खरोखर मालकाचा नोकर असतो, त्याला आपल्याच मालकावर ओरडण्या खेकसण्याचं, मारण्या झोडण्याचं काम करायचं होतं. म्हणजे तो आपल्या वेषांतर केलेल्या मालकांना आणि इतर भिक्षूंना असाका नावाच्या चौकी प्रमुखाला चकवून पलीकडे नेऊ शकणार होता.
ही पूर्ण तुकडीच एका मंदिरासाठी दान गोळा करण्याच्या मिशानं बाहेर पडते. आईको साईशीची बेंकेई म्हणजे पहिलवानाची भूमिका फारच तगडी होती. चौकी प्रमुखाबरोबरचे तिचे संवाद अगदी चटकदार होते. शिवाय हा पहिलवान दानाचे आज्ञापत्र वाचून दाखवतो तो प्रसंगही रमणीय होता. कारण जो कागद बेंकेई पहिलवान वाचून दाखवत असतो तो मुळात कोराच असतो आणि संकटात सापडल्यावर गडबडून जाऊन धर्मगुरूंच्या भाषेची नक्कल करून तो म्हणतो, सर्वप्रथम तोदाईजी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी. आईको साईशी तिचं ते सर्वप्रथम वालं भाषण रोज म्हणून बघायची. चौकी प्रमुख तोगाशीला सुद्धा खूप संवाद होते. कारण तो पहिलवान बेंकेईचे सगळे युक्तिवाद परतवून लावण्याचे प्रयत्न करत असतो. आमादेराला ते पाठ करायला जरा त्रास होत होता. शेवटी सरावाला सुरुवात झाली. तोगाशी, चौकी प्रमुख आणि बेंकेई पहिलवान एकमेकांसमोर उभे राहायचे. पहिलवान बेंकेईच्या मागे भिक्षूंची रांग आणि मालक योशित्सुनेच्या वेशात सर्वात पुढे तोत्तोचान खाली मान घालून गुडघे टेकून. पण तोत्तोचानला नेमकं काय चाललंय याची कल्पनाच येत नव्हती. त्यामुळे बेंकेईने योशित्सुनेवर हल्ला केला तेव्हा तिला खूप चीड आली. मग तिनं आईकोला सरळ लाथ मारली तशी आईको कळवळली आणि भिक्षू बनलेली मुलं हसू लागली. पहिलवान बेंकेईनं कितीही मारलं तरी मालक योशित्सुनेनं निमूटपणे सहन करायचं असतं. कल्पना अशी असते की तोगाशीला बेंकेईच्या खरेपणाबद्दल शंका येते. पण बेंकेईच्या चातुर्यानं तो इतका प्रभावित होतो की तो सर्वांना नाक्यावरून गावात शिरण्याची परवानगी देतो. शिवाय बेंकेईला हे नाटक वठवण्यासाठी त्याच्या मालकाला मारावं लागतं याचंही तोगाशीला वाईट वाटतं. योशित्सुनेनं जर बेंकेईला प्रतिकार केला तर नाटकाची मध्यवर्ती कल्पनाच ढासळणार होती. मारुयामांनी ही गोष्ट तोत्तोचानला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण तिच्या काही ते डोक्यात शिरेना. मला जर आईकोनं मारलं तर मी तिला मारणारच. तिचं आपलं एकच ध्रुवपद चालू. अर्थातच नाटक पुढंच जाईना. शेवटी मारुयामा म्हणाले, मला वाटतं आपण ताईचानला योशित्सुने करूया. तोत्तोचान, तू भिक्षू होशील का? तोत्तोचानला जरा बरं वाटलं. कारण उगीचच्या उगीच मार खायला तिला मुळीच आवडलं नसतं. ती भिक्षूच्या रांगेत सर्वात शेवटी उभी राहिली. मारुयामांना वाटलं, चला आता सर्व ठीक होईल. पण छे, थोड्याच वेळात शांतपणे एका जागी उभं राहायचा तोत्तोचानला कंटाळा आला. मग तिनं पुढच्या मुलाला गुदगुल्या कर, नाहीतर त्याच्या पायावर पाय दे असे प्रकार सुरू केले. हा प्रकार आसपासच्या मुलांमध्ये गोंधळ माजवणारा तर होताच, पण त्यामुळे बेंकेई आणि तोगाशी यांच्यामधला प्रवेशही बिघडत होता. परिणामी तोत्तोचानकडून भिक्षूचं कामही काढून घेतलं गेलं. ताईचान योशित्सुनेच्या भूमिकेत समरसून काम करत होता. तो आपला मार मुकाट्याने सहन करत होता. साहजिकच प्रेक्षकांना त्याच्याबद्दल खरोखरच दया येऊ लागली. तोत्तोचानच्या अनुपस्थितीत नाटकाचा सराव सुरळीत झाला. तोत्तोचान एकटीच शाळेच्या मैदानात गेली. तिने बूट काढले आणि एकटीनेच नाचायला सुरुवात केली. तिच्या मनाला येईल तसं ती नाचत होती. कधी ती हंस व्हायची तर कधी वारा, कधी शिकारी तर कधी झाड. तिच्या दृष्टीनं ती सर्वात सुंदर नाचत होती. रिकाम्या मैदानात ती नाच नाच नाचली. खोल मनात कुठंतरी वाटत होतं की आपण योशित्सुनेचं काम करायला हवं होतं. आजही तिला काम करण्याची संधी मिळाली असती तर ती मार खाऊन गप्प न राहता आईकोला तिनं मारलं असतं मात्र नक्कीच. अशा तऱ्हेनं तोमोईमधल्या पहिल्या आणि शेवटच्या नाटकात काम करण्याची संधी तिनं गमावली होती. चाक. तोमोईचे विद्यार्थी दुसऱ्यांच्या भिंतीवर रेघोट्या कधीच मारत नसत, कारण त्यांना शाळेत तसं करण्याची संधी मिळत असे. संगीताच्या तासाला सगळी मुलं खडू घेऊन त्यांना हवं तिथं जमिनीवर बसत.
मुख्याध्यापकांनी पियानो वाजवायला सुरुवात केली की मुलं त्या तपकिरी लाकडी जमिनीवर खडून संगीतातील खुणा करायला लागत. तोत्तोचानच्या वर्गात फक्त 10 मुलं होती आणि सभागृहात इतकी जागा होती की कोणालाही हवं तेवढं मोठं लिहिता येत असे. तोमोएमध्ये या ठेक्यांना विशिष्ट नावे होती. पहिल्या ठेक्याला नाव होते उडी, कारण हा उड्या मारायला छान ठेका होता. दुसरा ठेका झेंड्यासारखा दिसतो म्हणून झेंडा म्हणत. तिसऱ्याला झेंडा झेंडा म्हणत. चौथ्याला दुहेरी झेंडा म्हणत. 5वा म्हणजे काळा, 6वा पांढरा, 7वा तिळवाला पांढरा आणि शेवटचा गोल. या पद्धतीने मुलं संगीतही शिकत आणि मजाही करत. तो वर्ग मुलांना फारच आवडायचा. जमिनीवर खडून लिहायचं ही मुख्याध्यापकांची कल्पना. कागद अपुरा पडतो आणि सगळ्यांना पुरण्या इतके फळे नसतात, मग जमिनीचाच फळाका करू नये. त्यावर कितीही मोठं लिहिता येतं आणि मुख्य म्हणजे मुलांना संगीताचाही आनंद लुटता येतो. शिवाय वेळ उरला तर मुलं त्यावर विमानं, बाहुल्या किंवा काहीही काढत. कधीकधी मुलं सगळी चित्र गंमत म्हणून एकमेकाला जोडत आणि मग ती सगळी जमीनच एक प्रचंड चित्र होई. मध्ये मध्ये मुख्याध्यापक प्रत्येकापाशी येऊन पाहत. अरे, हा झेंडा झेंडा नव्हता, ती उडी होती. सगळ्यांची चिन्ह तपासून झाल्यावर ते परत पियानोवर तीच धून वाजवीत आणि मुलं त्यांची चिन्ह त्या ठेक्यांशी जुळवून पाहत. कितीही काम असलं तरी मुख्याध्यापक संगीताचा वर्ग स्वतःच घेत असत. मुलांना तर त्यांच्याशिवाय संगीत ही इतकी आनंदाची गोष्ट कधीच वाटली नसती. त्यानंतर जमीन स्वच्छ करणं हे एक मोठं काम असायचं. आधी फळा पुसायच्या फडक्यानं सगळी चित्र पुसायची आणि मग सगळ्यांनी मिळून जमीन पुन्हा लखलखीत करायची. बाप रे, तोमोएच्या मुलांनी सभाची जमीन सोडून कधीच कशावर रेघोट्या मारल्या नाहीत, त्या म्हणूनच. तोमोएच्या मुलांना खडूबद्दलचं संपूर्ण ज्ञान झालं होतं. कुठल्या प्रकारचा खडू चांगला, तो कसा धरायचा, त्याची चित्र चांगली येण्यासाठी तो कसा वापरायचा. त्यांच्यातला प्रत्येक जण खडू बहाद्दर होता. यासुआकी-चान देवाघरी गेला. उन्हाळी सुट्टीनंतरचा शाळेचा पहिलाच दिवस होता. मैदानात जमलेल्या मुलांसमोर कोबायाशी नेहमीप्रमाणेच उभे होते. दोन्ही हात कोटाच्या खिशात घालून थोडा वेळ ते शांत उभे राहिले. नंतर त्यांनी खिशातून हात बाहेर काढले आणि मुलांकडे बघितलं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. यासुआकी-चान देवाघरी गेला. त्यांनी संथपणे बोलायला सुरुवात केली. आज आपण त्याच्या अंतिम संस्कारांसाठी जायचं आहे. मला माहिती आहे तुम्हाला सर्वांनाच फार आवडायचा तो. फार वाईट वाटतंय मला पण. यापेक्षा जास्त ते बोलू शकले नाहीत. त्यांचा चेहरा लालबुंद झाला होता आणि गालांवरून अश्रू ओघळत होते. मुलांना तर धक्काच बसला. कोणीच काही बोलत नव्हतं. सगळ्यांच्या मनात फक्त यासुआकी-चानचाच विचार होता. तोमोएनं इतकी भयाण शांतता यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती. पण इतक्या लवकर कसा काय देवाघरी गेला तो? तोत्तो-चानच्या मनात आलं, त्यानं मला दिलेलं टॉम काकाचं घरकुल हे पुस्तक अजून वाचून सुद्धा झालं नाही माझं. तो नेहमी म्हणायचा की ते पुस्तक एकदा तरी प्रत्येकानं वाचायला पाहिजे, म्हणून तर त्यानं मला सुट्टी होण्याआधी ते वाचायला दिलं होतं. तिला सुट्टी सुरू होण्याआधी त्यानं पुस्तक दिलं आणि अच्छा केला तेव्हाची त्याची बोटं आठवली. ती खूप बारीक आणि अशक्त वाटली. अगदी पहिल्यांदा तो भेटला तेव्हा तिनं त्याला विचारलं होतं, तू असा का चालतोस? त्यावर तो म्हणाला होता, मला पोलिओ झालाय.
तिच्या मनात सारखे त्याचेच विचार येत होते. तो कसा बोलायचा, कसा हसायचा, आणि त्या दिवशी झाडावर चढण्याचा तो प्रसंग, तो तर ती जन्मात कधी विसरणं शक्य नव्हतं. किती जड होतं त्याला वर खेचणं, पण त्याचा पूर्ण विश्वास होता तोत्तोचानवर. अमेरिकेत TV नावाचं काहीतरी असतं हेही त्यानेच तोत्तोचानला सर्वात प्रथम सांगितलं. तोत्तोचानला खूप आवडायचा तो. ती दोघं एकत्र डबा खायची, सुट्टीत एकत्र खेळायची आणि स्टेशनपर्यंत एकत्रच जायची. आता यासुआकी-चानची कमतरता तिला खूपच जाणवणार होती. यासुआकी-चान देवाघरी गेला याचा अर्थ तो आता कधीच परत येणार नव्हता. त्या कोंबडीच्या पिलांसारखा. तिनं त्या पिलांना किती हाका मारल्या तरी त्यांनी पुन्हा डोळे उघडले नव्हते. देनेंचोमध्ये यासुआकी-चानचं घर होतं. यासुआकी-चानवर देनेंचोच्या समोरील चर्चमध्ये अंतिम संस्कार होणार होते. मुलं एका रांगेत शांतपणे तिथपर्यंत गेली. तोत्तो-चान आज नेहमीप्रमाणे इकडे तिकडे बघत उड्या मारत नव्हती. तिची नजर जमिनीला खिळली होती. मुख्याध्यापकांनी पहिल्यांदा ही बातमी सांगितली तेव्हाच्या तिच्या भावना आणि आत्ताची मनस्थिती यात फरक होता. तिची पहिली प्रतिक्रिया होती अविश्वास. नंतर तिला खूप दुःख झालं. पण आत्ता मात्र तिच्या मनात एकच इच्छा होती. तिला यासुआकी-चानला परत जिवंत झालेलं बघायचं होतं. त्याच्याशी खूप गप्पा मारायच्या होत्या. तो पुन्हा दिसणार नाही ही कल्पनासुद्धा तिला सहन होत नव्हती. चर्चमध्ये सगळीकडे पांढरी शुभ्र लिलीची फुलं फुलली होती. यासुआकी-चानची आई, बहिणी आणि इतर नातेवाईक काळे कपडे घालून उभे होते. तोत्तो-चानला बघितल्यावर तर त्यांना अजिबात राहावेना. त्या आणखीच रडायला लागल्या. तोत्तो-चान कोणाच्या तरी अंतिम संस्काराला आयुष्यात पहिल्यांदाच जात होती. ते सगळं किती दुःखदायक असतं हे तिला चांगलंच जाणवत होतं. कोणीच काही बोलत नव्हतं. चर्चमधल्या ऑर्गनवर मंद मंद करुण सुरात धार्मिक मंत्रांचं संगीत वाजत होतं. निरभ्र आकाशात सूर्य चमकत होता. चर्चमध्ये प्रकाशही भरपूर होता, पण तरीही सगळं अंधारून आल्यासारखं वाटत होतं. चर्चमधल्या एका माणसानं सगळ्यांनाच एक एक लिलीचं पांढरं फूल दिलं आणि सांगितलं की प्रत्येकाने ते फूल शवपेटिकेमध्ये यासुआकी-चानच्या मृतदेहावर वाहायचं. शवपेटिकेमध्ये यासुआकी-चान डोळे मिटून पहुडला होता. त्याच्यात जरी चैतन्य नव्हतं तरी त्याचा चेहरा मात्र पूर्वी इतकाच मायाळू आणि हुशार दिसत होता. तोत्तो-चाननं गुडघे टेकले, फूल त्याच्याजवळ ठेवलं आणि हलकेच त्याच्या हाताला स्पर्श केला. यापूर्वी तो हात धरून तिनं कितीतरी वेळा स्टेशनपर्यंतचा प्रवास केला होता. तिच्या गुबगुबीत गुलाबी हातापेक्षा त्याचा हात कितीतरी अशक्त आणि निस्तेज होता, पण बोटं मात्र लांबसडक होती. अच्छा, ती हळूच म्हणाली. कदाचित मोठं झाल्यावर आपण परत कधीतरी भेटू आणि कदाचित तोवर तुझा पोलिओ बरासुद्धा झालेला असेल. मग ती उठली. तिनं पुन्हा एकदा त्याच्याकडे बघितलं. अरे, विसरलेच होते मी, ती म्हणाली. आता तुझं पुस्तक परत कसं करणार मी? असं करूया, तू परत भेटेपर्यंत माझ्याचकडे ठेवते मी ते, कुणाला देणार नाही, चालेल? परत फिरताना तिला वाटत होतं मागून यासुआकी-चान म्हणत होता, तोत्तो-चान, किती मजा करायचो ना आपण. हो ना, मी तुला कधीच विसरणार नाही. चर्चच्या फाटकापर्यंत पोचल्यावर तिनं मागे वळून बघितलं. मी सुद्धा तुला कधीच विसरणार नाही, ती म्हणाली. वसंत ऋतूमधला दिवस होता तो.
तिची यासुआकीचांशी पहिली भेट झाली त्या दिवसासारखाच सूर्यप्रकाश आजही होता. पण आज मात्र तिचे हसरे गाल अश्रूंनी भिजलेले होते.